UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पाडण्यापेक्षा निवडून कसं यायचं बघा सत्तेत या। संभाजीराजेंचं मनोज जरांगेंना तिसऱ्या आघाडीत येण्याचं आवाहन। आता मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही। आरक्षणासाठी लढतोय, आम्हाला राजकारणात यायचं नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। जरांगेंचं आंदोलन सुरू म्हणून शेजारी आंदोलन सुरू करणं अयोग्य। बडीगोद्रीतील ओबीसी आंदोलनावर संभाजीराजेंचं भाष्य। जरांगेंच्या आरक्षणाच्या मागणीसह इतरांचाही विचार व्हावा, आरक्षणाचा सर्व लहान घटकांनाही फायदा व्हावा, शरद पवारांची प्रतिक्रिया। धुळ्यात जयंत पाटलांना मराठा आंदोलकांचा घेराव, मराठा आरक्षण संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। जरांगेंच्या समर्थनार्थ आज अहमदनगर, नांदेड, परभणीत बंद। नांदेडमध्ये बाईक रॅलीवेळी मराठा आंदोलक आणि पोलीस आमने सामने। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये जवळपास अर्धा तास बैठक। राजकीय आणि मुंबईतील विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती। महाराष्ट्र विधानसभेसाठी 16 नोव्हेंबरला मतदान। शरद पवारांचं वय 85, त्यामुळे 85 आमदार निवडून आणू, रोहित पवारांचं वक्तव्य। काँग्रेसच्या बैठकीत पटोलेंना सीएम करण्याची मागणी। मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास हिसकावून घेऊ, विकास ठाकरे आक्रमक। तर पटोलेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अतुल लोंढेंचा निर्धार। काँग्रेस चेहरा देणार असेल तर समर्थन देऊ, ठाकरेच म्हणाले। मात्र मुख्यमंत्री पद हिसकावून घेऊ असं वक्तव्य करून पटोलेंना अडचणीत आणू नका, संजय राऊतांचा विकास ठाकरेंना सल्ला। कार्यकर्ते आणि नेत्यांना वाटतं आपल्या पक्षाचा सीएम व्हावा, मात्र मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीत, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। सिनेटच्या सर्व 10 जागा आपल्याला पाहिजे। मातोश्रीवरील बैठकीत मुंबईतील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचे आदेश। महायुतीतून अजित पवारांना दूर लोटण्याचा कार्यक्रम सुरू। भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य, संजय राऊतांचा आरोप। अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढलं जाणार, या कपोलकल्पित बातम्या। भाजप नेते आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक। कोल्हापूर, नाशिक आणि बारामतीत आंदोलन। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।